नाशिक जिल्हा परिषदेच्या लाडक्या बहिणींच्या या सगळ्या कामाचा घोटाळा झालेला आहे। या योजनेचा गैरवापर करण्यात आलेला आहे आणि गैरवापर करत तब्बल 8 कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे। विशेष म्हणजे या गैरवापरामध्ये 2 पुरुष कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। यामध्ये शिस्तभंगाची सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमलता पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। हेमलताताई, जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींचा विषय हा कायमच वादात राहिलेला आहे। विरोधक चांगलेच आता याच्यावरती सडकून टीका करतायत। मात्र प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित होतो की या सगळ्या योजनेमध्ये गैरव्यवहार होण्यामागची कारणे ही काय आजची पहिली घटना नाहीये नाशिकमधली। याच्या आधी सुद्धा अनेक वारंवार घटना या घडलेल्या आहेत। याला आळा घालण्यासाठी आता सरकार कशा पद्धतीची पावलं उचलतंय? लाडकी बहीण योजना ही अतिशय चांगली योजना होती आणि आपण बघितलं की ज्या भगिनींसाठी ही योजना राबवली गेली होती त्या भगिनींना खरंच ह्या योजनेचा अतिशय फायदा होणार होता। आपण बघितलं की ह्या महिला सगळ्या काम करतात, घरकाम करतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्या हातामध्ये पैसे मिळत नाहीत आणि तिच्या संसाराला हातभार लागावा, तिचं आयुष्य कुठेतरी थोडंफार सुकर व्हावं आणि तिच्या हातात डायरेक्ट पैसे जावेत म्हणून ती योजना सुरू केली। आणि बघा, आपण कुठलीही चांगली योजना असेल त्याचा फायदा भगिनींना झाला, त्या अतिशय आनंदित झाल्या। आणि कुठलीही चांगली योजना असेल तर त्यात एक वाईट प्रवृत्ती शिरतात, त्याचा फायदा घेतात आणि आर्थिक योजना असेल तर त्याचा फायदा घेणाऱ्या अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये काम करत असतात। आता यामध्ये ज्यांनी त्याचा गैरवापर केलाय, गैर पद्धतीने त्याच्यामधून डॉक्युमेंट्स दिलेत आणि पैसे काढलेले आहेत, त्या सगळ्यांची यादी, सगळ्यांचा डेटा हा महाराष्ट्र सरकारकडे आहे। आणि जसं उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादांनी सांगितलं की योजना चांगली आहे, ही योजना सुरू राहणार आहे आणि याच्यामध्ये ज्या अपप्रवृत्ती आलेल्या आहेत आणि ज्यांनी याचा फायदा घेतलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई होईल। कोणी सरकारी कर्मचारी असतील तर त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होईल आणि याच्यामध्ये याचा गैरफायदा घेणाऱ्याची कुठलीही मुलाहिजा ठेवली जाणार नाही आणि शासन त्याच पद्धतीने त्याच्यावरती काम करेल। ज्या बहिणींना या योजनेची गरज आहे, ज्या खऱ्या लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळेल आणि ही योजना अशाच पद्धतीने पुढे राहून जास्तीत जास्त बहिणींना त्याचा फायदा देण्याचा आम्ही प्रयत्न करू। पण हेमलताताई, जर यासारख्या घोटाळे जर वारंवार घडत असतील तर अजित पवार सुद्धा आता कायद्याचे एकदम काटेकोर पद्धतीने पालन करतात। त्यांचा शिस्तीचे अजितदादा अत्यंत प्रिय आहेत, शिस्त त्यांना प्रिय आहे। मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या योजनांमध्ये शिस्त लावणं सुद्धा गरजेची आहे, असं नाही वाटत? अगदी बरोबर आहे। या योजनेमध्ये शिस्त लावण्याची सर्व प्रक्रिया सुरू आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तसे आदेश दिलेले आहेत आणि अजितदादांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या महापालिका क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी या योजनेचा गैरवापर झालेला आहे त्या लोकांची सगळी यादी करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासन या योजनेचा गैरवापर करणाऱ्या कोणाचीही कुठलीही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावरती कडक कारवाई करेल। एका चांगल्या योजनेसाठी या चांगल्या योजनेचा गैरवापर करतात म्हणून ह्या योजनेला कुठल्याही पद्धतीने पण हेमलताताई, कठोर शासन करणं हे फक्त हातात नाहीये, त्यांच्यावरती कडक शासन होणं सुद्धा गरजेचं आहे। याच्या आधी सुद्धा अनेकदा घोटाळा झालेला आहे या योजनेच्या पार्श्वभूमीवरती, अनेक तर पुरुषांनी लाभ घेतलेला आहे लाडक्या बहिणींच्या नावाखाली। मात्र या सगळ्या हेतून अजून एक मुद्दा उपस्थित होतो, ते म्हणजे असा की जर गरजवंतापर्यंत जर ही योजना पोहोचत नसेल तर अशा पद्धतीच्या योजनांचा काय म्हणजे याचा वापर होऊ शकतो? तुम्ही आयतं खोलीत देता विरोधकांना टीका करण्यासाठी? बघा, ज्या योजना लोकांसाठी केलेल्या असतात, कारण महाराष्ट्र शासन किंवा कुठलंही सरकार हे व्यापारी सरकार नसतं, फायद्या तोट्याचा विचार करत नसतं। सर्वसामान्यांपर्यंत, गरजवंतांपर्यंत शासनाच्या योजना नेणं हे प्रत्येक शासनाचं काम होत असतं। अगदी आपण रोईओपासून आपण सगळ्या योजना बघितल्या, शेतकऱ्यांच्या बाबतीतले बघितल्या, कर्मचाऱ्यांच्या बाबतीतल्या बघितल्या, तर ह्या योजना जेव्हा सुरू करतो त्याचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला गेला पाहिजे, हा शासनाचा उद्देश असतो। परंतु प्रत्येक ठिकाणी काही अपप्रवृत्ती कार्यरत असतात आणि त्या अपप्रवृत्तींना आयडेंटिफाय करून आपण जसं सांगितलं की याचा लाभ दुसरे लोक घेतात तर त्या सगळ्यांवरती कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल आणि त्यांना चांगल्या पद्धतीने त्यामध्ये शिक्षा होईल याची पूर्ण जबाबदारी हे शासन घेईल आणि त्या पद्धतीने
पद्धतीने शासन तो डेटा गोळा करून त्यांच्यावर कडक कारवाई करत आहे आणि त्यामुळे एका चांगल्या योजनेमध्ये जर कोणी अशा अपप्रवृत्ती शिरत असतील तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई शासन पण करेल. हेमलताताई, याच्या आधी पण घटना घडल्याच की याच्या आधी पण लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये कितीतरी घोटाळे झाले, तेव्हा पण त्यांच्यावरती काही शासन करण्यात आलेलं नाही. म्हणून तर ही प्रवृत्ती अजून बळावते ना. हा शासनाकडे आहे आणि त्याच्यावरती कारवाई करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. ती नावं जी आयडेंटिफाय झालेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि मी जसं आपल्याला सांगितलं, अतिशय जबाबदारीने सांगते की यामध्ये जे कोणी काही तांत्रिक कारणामुळे हेमलता पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र या सगळ्या मुद्द्यावरती सध्या नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सध्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती आता समोर येते. पुन्हा एकदा आपण जाऊयात, राष्ट्रवादीच्या नेते हेमलता पाटील सध्या बोलत होत्या. हेमलताताई, तुमचं बोलणं पूर्ण करा. हा, मी जसं मगाशी सांगितलं तशाच अनेक योजना ह्या लोककल्याणकारी योजना असतात आणि प्रत्येक योजनेमध्ये म्हणजे पूर्वी सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत. ज्या ठिकाणी अनुदान होतं ते अनुदान वेगळेच लोक लाटत होते, त्याचा फायदा घेत होते आणि ह्या प्रवृत्ती ह्या सतत कार्यरत असतात. ही योजना चांगली आहे आणि या योजनेला नख लावण्याचा अनेक लोक प्रयत्न करतायत. ही योजना बंद पडली पाहिजे, परंतु शासन स्तरावरती आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री असतील आणि यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातला हा डेटा सगळा गोळा होत आहे आणि ज्यांनी याचा गैरफायदा घेतलाय त्यांच्यावर कडक कारवाई होईल आणि त्या पद्धतीने शासन काम करत आहे. खरंय. नक्कीच हेमलताताई, धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेल्या होता. तुम्ही एक सखोल विश्लेषण या मुद्द्यावरती केलेलं होतं. आपल्या